एकदा मी आणि माझा मित्र, माझे वडील महिंद्रा आणि महिंद्रामध्ये कामाला होते. त्यांना एस एल वर्डचे पास मिळायचे. आता वडील ते शौकीन, ते काय बोलले, नाही मी जाणार नाही एस एल वर्डला, तुलाच जावं लागेल. 4-5 होते. चला मग, माझा भाऊ, मी आणि आम्ही 2 मित्र, बहीण पण त्यात हुशार. ते मी पण नाही जाणार एस एल वर्डला, त्या राईड्स खूप भयंकर असतात. त्या भयंकर गोष्टीसाठी तयार माणूस कोण, तर आम्ही. ठीक आहे, आम्ही गेलो एस एल वर्डला. तिकडे बघितले राईड्स, बघून मजा वाटली. वा वा, काय राईड्स आहे. एक राईड्सच्या इकडे मी गेलो. माझा मित्र धर्मेंद्र, नाव पण त्याला सोयीचं होतं. तो एक ड्रमवाली राईड्स होते, ड्रमवाली राईड्स. त्या ड्रमवाल्या राईड्सवर असं ते फिरायचे आणि त्यामधल्या ज्या सीट होत्या त्या पण फिरायच्या. आणि मी बोललो, हे जरा विचित्र दिसतंय. त्याला बोललो धर्मेंद्रला, बाबा आपल्याला खाऊन न जाता इथे गेलं पाहिजे, नाहीतर आपली राईड्स पूर्ण होऊन जाईल यार. तो बोलला, नाही मी खाणार, मला भूक लागली आहे. मी बघ बाबा, हे जी अवस्था आहे राईडची, ते बघून मला वाटत नाही तुझं जेवण तुझ्या पोटात राहील. तो काय धर्मेंद्र, शेवटी त्याचे सगळे गुण त्याने घेतलेले धर्मेंद्राचे. खाल्लं त्याने. झालं, आमचा नंबर आला. जेवलो आम्ही, परत आलो आम्ही त्या राईडच्या इकडे. नंबर लावायची सिस्टम होती. आम्ही आलो तिकडे, नंबर आला आमचा. मी आणि माझा मित्र धर्मेंद्र बसलो आहे. चालू झाली. माझी डोळे असे मोठे झाले. बोललो, बाबा नाही होणार आपल्याने, तर सांगणार कोणाला. त्याने जो काय राईड चालू केली आणि ते डब्बा काय गडगडायला लागला. माझ्या आतले पोटातल्या आतड्या त्या डब्याच्या हिशोबानेच वाजायला लागल्या, ढप 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 ढप. पण मला मेन चिंता होती धर्मेंद्रची. म्हणजे धर्मेंद्रचं काय चाललं आहे. तो तर मला बोलला, त्यांना काही हे नाही आहे, तो बिंदास आहे धर्मेंद्र. माझी जरा थोडी नजर मी हे केली, धर्मेंद्रकडे बघितलं. धर्मेंद्र कसला आवाज काढतोय. धर्मेंद्रची अख्खी तोंड वळणी, अख्खं लाल झाल्या धर्मेंद्र एकदम. मी बोललो, अरे बापरे, याचं काय खरं नाही. मी काय बोललो, बाबा मी काय एका शब्द बाहेर काढणार नाही. मी आपलं धर्मेंद्रमध्ये ओरडला, अरे माझ्या पोटातून काहीतरी बाहेर निघतंय. मी, रे बाबा तू काय खाल्लं ते बाहेर निघत असणार. आणि ते उलट्या करायला लागलं. मी बोललो, अरे बापरे. आणि त्याच्याच खाली 2 ज्या मुली होत्या बसलेल्या, चांगल्या लक्स साबणाने आंघोळ करून आलेल्या पोरी त्या. कारण एस एल वर्ड सगळं त्यांच्या ह्याच्यावर. त्याने एक तर मी जरा म्हटलेलं समोसे खाऊ, समोसेमध्ये वाटाणे आहेत, पण नाही ऐकलं. 2 वाटाणे त्या दोन्ही मुलींच्या केसावर लटकलेली. एवढी उलटी केली त्याने. आणि बाकीचं तोंडावर पसरलेलं. मी बोललो, बाबा आता काय खरं नाही. जर त्या मुलींनी याला बघितलं की हात तोंडावर वाटाण लावून खाली वाटाणे सोडत होता, मग काय खरं नाही. हा मित्र नाही आता, याच्यापासून ओळख ठेवायची नाही. मी बोललो, आता काय खरं नाही. त्या मुली ओरडल्या, अरे कोण आहे हो गधा. मला माहीत होतं एवढ्या याच्यात गधा म्हणजे धर्मेंद्रच, सगळ्यामध्ये तोच गधा व्हायचा. तसं आम्ही बाहेर भेटलो. मी तर त्याला लक्ष दिलं नाही. मी पुढे चालत गेलो. तो मला आवाज देत होता. त्या मुली पण त्या शोधत होत्या, कोणी केलं. त्यांच्या पूर्ण केसांवरती 2-4 वाटाणे आणि ह्याच्या तोंडावर 4 असे ते फुटलेले वाटाणे पसरलेले. मी बोललो, बापरे काही खरं नाही बाबा. मी असा तिकडून पळालो. कारण जर त्या भेटलो आम्ही, धर्मेंद्र आणि मी, आमच्या दोघांचे वाटाणे केले असते त्याने बाबा. थँक्यू व्हेरी मच.